हाय हॅलो नमस्कार, मी शिवानी. स्वागत आहे आपलं अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आता वाजले ते 4 आणि आम्ही आलोय मम्मीकडं, मी आणि रियांश. आज थोडेस रील्स वगैरे शूट करायचे होते म्हणून आता जायचंय घरी. रियांश खेळतोय इकडे. इकडे रियांशचा मामा झोपलाय, त्याला नाही दाखव. आणि इथं बसले मम्मी. दरवाजाचा उजेड येतोय त्यामुळं व्यवस्थित दिसत नाही. काय करतो बाबू? ए रियांश, रियांश, आईची केस विंचरतो तू? केस विंचरतो? कंगी करतो? सगळं काम करतो बाबा रियांश, आमचं खूप हुशार आहे. आता काय करू बाया? खाली डोकं वर पाय. काय करायचं? कुठे जायचंय? घरी. कुठे जायचंय मला सांग. कुठे जायचंय? हा, कुठे जायचंय? घरी जायचं. कोण दिसतंय तिकडं? काय काय? हाय बोल, हाय बोल तू. हाय बोल. हाय हाय कर. मोमो हाय कर. अरे वा वा, काय लावलं? काय? अगं बाई, इकडं लुंगी डाल. हाय करा. हाय से हाय. हाय ते दे माझ्याकडं. हाय कर. अगं बाई, किती क्यूट क्यूट दिसतंय. हाय कर. हाय कर ना. दर बस, कंटाळा आला आम्हाला आता. बस आता मी लावत. हो चष्मा ठेवून द्या आता. ठेवून द्या. दिस तुम्हाला काय म्हंटल मी? इकडे बसा, मी कॅमेरा असा धरलाय. घरी काढायचं. कुणी मारलं तुला? कुणी मारलं तुला? आमचे हाय हाय कर. चाललो आम्ही आता घरी. टाटा कर. टाटा कर तिला. टाटा कर. बाय बाय. बाय बाय. कुठं चालला तू? कुठं चालला तू? कुठं चालला? कुठं चालला तू? घरी चालला? कुणाच्या घरी चालला? घरी चालला. अगं बाई, जा जा. चला आता आम्ही जातो घरी. आमच्या घरून बघा कसं आम्हाला हकलून देतात ते. बाय 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 बाय. वगैरे घाली नाही तर आता खूप मुंग्या झाल्या होत्या आणि रियांश न कळतच इकडं दरवाजामध्ये येऊन थांबला. भरपूर अशा मुंग्या चावल्या त्याला. जेव्हा त्याचा आवाज आला रडण्याचा तेव्हा आम्हाला कळालं. तसं मम्मीच्या घरामध्ये माझ्या घरामध्ये फारसं अंतर नाही आहे, कारण जवळजवळ हे मम्मीचं माहेर आहे आणि माझं सासर पण, म्हणजे माझं आजोळच माझं सासर आहे. बघू शकता अगदी म्हणजे 2-3 घरं सोडून फक्त माझं घर येतं आणि मम्मीचं घर म्हणजे असं थोडंसं अंतर आहे आमच्या घरात, फार अंतर नाही आहे. आणि हे मम्मीचं माहेर आहे आणि ॲक्च्युअलमध्ये आमचं
मूळ गाव तसं बीड, पण आम्ही राहणारे पुण्यामधले. बघू शकता इथं आलं आमचं घर. जे अगदी 2 मिनिटं लागतात सहज जायला. हे माझं घर. तर आलोय आता घरी आणि यांचं आल्या आल्या लगेच गाडी घेतली हातामध्ये. लगेच गाडी खेळायला सुरुवात. तर झालं आता बराच टाईम झालाय आणि त्याला तसं मम्मीकडं थोडंफार चारलं होतं मी, पण तरी पण आता 4:30 वाजले ते. मग आता थोडंसं त्याला भरवते काहीतरी. आणि ऊन बघू शकता तुम्ही. पाऊस तर अजिबात नाहीये, पण इतकं कडक ऊन पडलंय डेंजर. उन्हाळ्यासारखं ऊन पडलंय कडक अगदी, म्हणजे बाहेर जाऊच वाटत नाही. माणसाला काहीच सण होत नाही. जास्त पाऊस असेल तरी पण नको असतं, जास्त थंडी नको असते, आणि जास्त ऊन असेल तर ऊन पण नको वाटतं. तर चला रियांशला भरवते मी आता, आवरते, आणि मला पण फार दमल्यासारखं झाले. सो बोलू नंतर. आमचं बाळ खूप गोडला असतं, तुम्हाला दाखवते एकदा. दादा लाजली, लाजला. कशाला असतं ग तू? कसं